तो मित्रांनो, आपण आहे ना आता सीपी तलावच्या राज्याच्या सरावाच्या इथे आलोय आणि आपण बघतोय ना, एकीकडे मुलींचा संघ आहे आणि त्याचबरोबर मुलांचा पण संघ आहे. मित्रांनो, या सीपी तलाव राज्याच्या या पथकाने ह्या सरावाला म्हणजे ह्या 2026 मध्ये तब्बल 8 वेळा 8 थर लावलेले आहेत. विशेष आहे आणि तसं बघायला गेलं तर हे पथक आहे ना, म्हणजे या ठाण्यामध्ये खूप एक वेगळं आहे आणि 2026 मध्ये एक चांगला विषय असणार आहे. तिकडचा आपण प्रत्येका बालगोपाळांना विचारूया. तर चला दादा नमस्कार. हा सीपी तलाव काय विषय तुमच्यासाठी गोविंदा म्हणून काय आहे? आम्ही संकल्पना एवढी शिस्त पद्धतीने आम्ही कसे थर लावावे कुठेही गेलं तरी आम्हाला वाटलं नाही पाहिजे तसं आम्ही व्हॅरायटीज करायला आणि व्हॅरायटीज केलं. आणि दादा, आतापर्यंत आपण 8 वेळा 8 थर लावले, खूप अभिमान आहे. आणि तसं बघायला गेलं ना, प्रत्येक इकडची गल्ली प्रत्येक मुलगा खूप अभिमानाने बोलतो की ह्या वेळेला आम्ही 8 वेळेला 8 थर लावलेले. काय मनामध्ये ती भावना आहे? मनामध्ये एक भावना आहे की जसे मुंबईवाले ठाण्यामध्ये येऊन प्रसिद्ध करतात, तर आमची पण इच्छा आहे की आम्ही मुंबईमध्ये जाऊन 9 थर लावू. पहिला गोविंदा बनवू की जे मुंबईमध्ये 9 थर लावून. मित्रांनो, हेच आहे प्रत्येका गोविंदाचं एक विशेष. आपण आता जाऊया. प्रशिक्षक आपले जे आहेत आकाश दादा मित्रांनो, आकाश दादा आहे माझ्या बरोबर आणि खूप मेहनत आहे आणि ह्या वेळेला जे 8 वेळेला 8 थर लावलेत, दादांची तर मेहनत आहे. पण त्याचबरोबर इकडचे आता आपण बघतोय की इकडे पण आता महिलांचा संघ आहे आणि खरोखर आहे की सीपी तलावचा राजा त्याचं एक वेगळं महिलांचा संघ आहे. खूप बरं वाटतं. काय वाटतं हे सगळं वातावरण बघून? काय वाटतं? पाहुणे येत असतात, सन्मान होत असतो, एक प्रशिक्षक म्हणतात आणि जबाबदारी पण असते. काय असतं? सांगायला खूप आनंद होतोय की आमचं वर्ष 3रं आहे. पहिले 2 वर्ष आम्हाला म्हणजे आमच्याकडे एवढं लक्ष नव्हतं कोणाचं, आणि यावर्षी खूप अट्रॅक्शन वाढले. आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा वेगळा आहे थोडा. त्याचप्रमाणे महिलांचं गोविंदा पथक आता थर रचतील, त्यांचं पण पहिलं वर्ष आहे. त्या आम्हालाच बघून त्यांना एक प्रेरणा आली महिलांना, तर त्यांनी पण एक स्टार्टअप घेतलाय, त्यांनी पण एक पाऊल पुढे टाकलंय. तर खूप छान वाटतं हे सगळं बघून. दादा, बरं वाटलं. आणि आता प्रत्येक गोविंदाची काय मनामध्ये भावना आहे, काय बोले? जेव्हा आपल्या जागेवर आपल्याला प्रॅक्टिस एकदम शांतपणे करायची, जशी आता तुमची एकदम डिसिप्लिन प्रॅक्टिस चालली आहे, ह्याचं जे फळ आहे हे काय असणार आहे? म्हणजे म्हणतात ना की हेचं फळ आपल्याला ना शेवटच्या दिवसातच आपल्याला ते भेटणार. हे जे डिसिप्लिन मध्ये आपली प्रॅक्टिस चालू आहे ना, हा प्रॅक्टिसचा जो फळ आहे ना, आपल्याला म्हणजे बोलतो ना आपण, परीक्षा आहे आपली 5 तारखेला आणि त्याचा अभ्यास आपल्याला अगोदरपासून करायचा आहे. तो कसा डिसिप्लिन मध्ये करता येईल, कसा कोणत्या टायमाला कोणता पेपर येणार आहे हे आपल्याला कधीच माहित नसतं. तर आपण पूर्णपणे तयारीत ह्या मॅटवरच पूर्णपणे तयारीत राहायचं. तेव्हा आपण 5 तारखेला त्याचं परीक्षा आहे ना, त्याचं उत्तर आपण लिहू शकतो. मग आमचं कॅल्क्युलेशन एवढंच आहे, जर आम्हाला 1 तास भेटला तर आम्ही कमीत कमी 6 वेळा तरी 8 थर लावू. तसं बघायला गेलं तर मित्रांनो, सीपीचा राजा म्हणजे टायमिंग आता म्हणजे ह्या रात्री ही जी रात्र आहे ते टायमिंगला खूप महत्व आहे. सो मित्रांनो, आपण बघतोय ना, जशा मुलं पण आता जे थर रचतात आहे आणि त्याचबरोबर मुली आहे. पहिलंच वर्ष आहे आणि या पहिल्या वर्षामध्ये ह्या सगळ्या गोपिका आहेत, ह्या थर रचतात. आपण त्यांना विचारूया, काय एक सीपी तलावचा राजा महिला गोविंदा पथक, काय एक भावना आहे की आपण आपल्याला पहिल्याच वर्षातला मान आहे या गोविंदा पथकाचा? भावना बोलायला गेलं तर हा सणच एक सगळ्यांसाठीच भावना बोलू शकतो. हा फक्त सण नाही तर प्रत्येकाच्या मनातली एक भावना आहे. तसंच ह्या वर्षी तीच भावना घेऊन आम्ही सगळ्या मैदानात उतरलोय आणि महिलांमधला जोश बघून आम्हाला पण असं वाटतं की यावर्षी जे आमचं ध्येय आहे ते आम्ही गाठू शकतो. आपल्या बरोबर काही लेडीज पण आहेत, महिला पण आहे, पण त्यांना पण विचारूया. ताई, मला सांगा एक तुम्ही ह्यांमध्ये जरा सिनियर आहात, काय वाटतं की आपण पहिल्यांदाच चाललोय, काय बोलू? ह्या वर्षी आम्ही पहिल्यांदाच कार्यक्रम केलेला आहे महिलांगीत. ॲक्च्युली स्टार्टिंगला आम्ही 5-7 जणीच होतो गेलो, नंतर हळूहळू आम्ही जसं सगळ्यांना सपोर्ट करत आलो तसं सगळेजणी रेडी झाल्या. प्रत्येकाचे पालक आमचे जे मेन आहेत त्यांच्यावर थोडासा विश्वास ठेवून सगळ्या मुलांना
सोडते. तर माझं मी एवढीच म्हणजे सगळ्यांच्या वतीने सांगू शकते की हे जे आमचं पहिलं पर्व आहे ते आम्ही यशस्वीरित्या पार पाडू आणि ह्याच्या पुढेही आम्ही हेच आमची जी अंडी आहे ती कंटिन्यू करू. तुमच्या घरात कोण आहे का? माझ्या घरामधलं कोण नाही, मी एकटीच आहे. एकटी होती. कसं आहे घरातून सपोर्ट कसं आहे तुम्हाला? ऍक्च्युली घरात माझी मुलगी पण होती, पण तिचं थोडं काही तब्येतीमुळे तिला येऊ शकली नाही ती. आणि मी तर स्टार्टिंग पासून आहे. तर घरात माझ्या मिस्टरांचा पण सपोर्ट आहे, माझ्या सासूचा पण सपोर्ट आहे. त्याच्यामुळे जॉब वगैरे सगळं करून नंतर आम्ही संध्याकाळी 100 प्रॅक्टिसला येतो. मित्रांनो, आपण आता बघतोय आता हे घर चाललेत. आता तुम्हाला ह्याच्यातून काय शिकायला भेटतं? काय असं वाटतं की खरं म्हणजे आपण आता हे बघायचं, आपल्याला पण अशी एक छोटीसा आपल्याला पण प्रयत्न असावा, काय बोलाल? त्यांची शिस्त घेऊन आम्ही चालतो. त्यांची जी शिस्त आहे तेच आपण बोलतो ना की एक इन्स्पिरेशन आहे ते आमच्यासाठी. त्यांची शिस्त, डिसिप्लिन किंवा त्यांचा जो थर लावायचा फॉर्मॅट आहे ते सगळं त्यांना बघूनच आम्ही पुढे होतोय. तर मित्रांनो, जशी आता प्रॅक्टिस तिकडे चालली आहे मुलांची, तसे इथेही मुलींच्या प्रॅक्टिस चालू आहे. तर आपण जाऊया मुलींच्या प्रॅक्टिस बघायला, बघू तिकडे काय चाललं. तर चला जाऊया. हो इथे हो, आपल्याला घेऊन चाललेले आहेत प्रॅक्टिस स्टेशनच्या इथे. बघू काय वातावरण आहे. आणि पहिलाच प्रयत्न आहे या भागामध्ये महिला गोविंदा पथकाचा. तसं बघायला गेलं तर ताई, म्हणजे इकडे पहिल्यांदाच महिला गोविंदा पथकांचं हे होत आहे का, सादरीकरण होत आहे का? आणि कसं आहे विषय कसा? ओके. तर मित्रांनो, आपण आता बघूया. तर चला जाऊया. मला आहे ना तुमचं बघायला गेलं की जी पॅकिंग होती खालची, खूप मुलांसारखी वाटणारी, खूप म्हणजे म्हणतात ना खूप दहीहंडी बघण्यासारखी एकदम महिलांची. काय एक त्यांच्याकडून पण शिकायला भेटतं की खरं तर म्हणजे आपण जे बेस बघतो ते करतात, ते कसे करतात, काय एक्झॅक्ट शिकण्यासारखं असतं आणि आपण ते इकडे इम्प्लिमेंट करतो. इकडे म्हणजे एक आता नवीनच आहे आम्ही, त्याच्यामुळे त्यांचं बघून शिकायला भरपूर आहे. पण जसं मुलांचं लावतो प्रॅक्टिस तर तशीच आहे. म्हणजे त्यांची शिस्त ती मेला मेन म्हणजे त्यांची शिस्त, तसंच आम्ही त्यांच्या याच्यावर चालतो. इथे अशा मुली आहेत का की त्या वेगळ्या भागातून येतात? अशा हो आहे, नामून येतो. कोण कुठून येतं मला सांगा? किसन नगर मधून आहे. अच्छा, तू किसन नगर वरून. रामनगर मधून आहे. एक लोकमान्य नगर. लोकमान्य नगर. लोकमान्य नगर. तू काय करते? अच्छा, Support. कितवीला आहेस तू आता? चाकू. 6वीला. घरचे कसे तुला सपोर्ट करतात की इथे येण्यासाठी? कोण येतं तुझ्या बरोबर इथे? माझे पप्पा मला सोडायला. पप्पा सोडायला येतात. आणि अजून तू कुठून येतेस? किसन नगर. आणि घरी कसे तुला सपोर्ट करतात? आई बाबा काय बोलतात? काय नाही बघ. आता तू काय करतेस? स्कूलला आहे? स्कूलला. स्कूलला आहे. आणि दहीहंडी इथे खेळायचं असं तुला काय मनात वाटलं की बाबा मला इथे येऊनच दहीहंडी खेळायची? काय असं डोक्यात होतं की इथे खेळायचं? हा, ओके. फ्रेंड सर्कल आहे. फ्रेंड सर्कल आहे. फ्रेंड सर्कल आहे. बोल ना, तू काय म्हणते? तू कुठून येतोस? तू कुठून येतोस? मी इथेच राहते. इथेच राहते. आणि हे मुलांचं दहीहंडी बघते, तुला कसं वाटतं बघतं तर? सो मित्रांनो, असं हे आपलं सीपी तलावचा राजा महिला गोविंदा पथक. खूप एक विश्वास आहे की या वेळेला काहीतरी पहिलाच प्रयत्न आणि पहिल्या प्रयत्नामध्येच एक म्हणतात ना काहीतरी एक वेगळं दाखवणं. आणि मला मनापासून बरं वाटलं की मी इथे आलो. आणि खूप बरं वाटतं की जेव्हा आपण म्हणतात ना प्रत्येकच पुरुषामागे एकच स्त्रीचा हात असतो आणि ती स्त्री शक्ती म्हणजे आपल्या ह्या महिला गोविंदा पथक. आणि खूप बरं वाटलं. आणि शेवटचा माझा एक प्रश्न असेल की या 2026 मध्ये श्रीकृष्ण भगवानला तुम्ही काय बोलणार की एक तुमचा घर व्यवस्थित राहू दे, काय म्हणजे काय कोणाला काही इजा न जसे जाणार होता तसे आम्ही देणार. जसे जाऊ तसेच घरी चांगले, हेच आमची प्रार्थना आहे. सो मित्रांनो, आपल्या या पथकामध्ये भरपूर चांगले कलाकार पण आहेत मुली. आणि त्यामध्ये एक आहे राणी. तर राणी, तुम्ही काय करता? आमच्या गणपतीचं शॉप आहे. अच्छा. आणि किती वर्षापासून तुम्ही गेली गणपती 6 वर्ष झाली. आपल्या गणपती कार्यशाळेचं नाव काय? अभिजित आर्ट. अभिजित आर्ट. आणि काय इथे यावंसं वाटलं? इच्छा होती माझी की खूप वर्षापासून होती, पण आमच्या इथे असं कधी झालंच नव्हतं. पहिल्यांदा झाल्यावरती मी डायरेक्ट मग इकडेच शॉप हे झाल्यावरती नंतर मी इकडे प्रॅक्टिस तुम्ही एक्झॅक्ट राहायला होत्या? इथेच राहते. इथेच राहील. आणि आपल्या आजूबाजूला पण महिला गोविंदा पथक आहे.
आपल्याला पण वाटत की बरं का आपला पण एक महिला संघ असावा गोविंदाचा. खूप वाटायचं हा. म्हणजे खूप मग तो प्रयत्न कसा घडून आला? म्हणायला लागलं तर सगळे खूप जण पहिले पुरुषांसोबत फिरायचे आधी त्यांच्यासोबत आम्ही म्हणजे ना दहीहंडीला गेल्यावरती हा. त्यांच्यासोबतच फिरायचो. ओके. त्याच्यामुळे मग आम्ही असं ऐकायला नाही येणार. एवढ्या जणी त्यांच्यासोबत फिरतो तर मग आपण आपलं पथक का नाही उभं केलं पाहिजे. मग त्या हिशोबाने आम्ही सगळ्या पोरींना पुढाकार घेतला आणि हे पथक चालू केलं. त्यांचं तसं बघायला गेलं घरचं तर शेड- अजून त्या घरचं शेड्यूल कसं मॅनेज करतात? अच्छा. आणि तुम्ही बघायला या, गेलं या. तर म्हणजे आपलं सगळं कुटुंब सगळं सांभाळून इकडे जो वेळ देता रात्रीचा कसं ते मॅनेज होतं? प्रत्येक आपल्या गोष्टीमधून सगळ्या गोष्टींमधून टाइम काढून सगळं लवकर लवकर आवरून इकडे येऊन प्रॅक्टिसच्या टायमाला बरोबर सगळेजण येतात. त्याच्यामुळे मी ह्या लोकांना जास्त मानेल. तुम्ही बोलू शकता. नाही, बोला ना, बोला ना. तर मित्रांनो तसं बघायला गेलं तर म्हणजे विषय तर भरपूर आहे, पण आपण एक बघतो ना की खरोखर म्हणजे आपल्याला म्हणजे तसं बघायला गेलं तर हा खूप मेहनतीचा खेळ आहे आणि शारीरिक आहे आणि ह्या शारीरिक जडणघडणीमध्ये आज ह्या आत्मविश्वासाने ह्या मुली इथपर्यंत आलेल्या आहेत. आपला संघ आज पहिला अटेम्प्ट तो पार करतोय, तर त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतोय आणि या श्रीकृष्ण मधुबंधांना पण सांगतोय की खरोखर तुम्ही ह्या वेळेला चांगले खेळून उतरवाल. तुमच्या मनापासून आभार. थँक्यू. राजा मला वाटतं 3रं वर्ष आहे तुमचं. बघून खूप छान वाटतंय. सगळ्या महिला मुली सुद्धा इथे जॉईन झालेल्या आहेत आणि तुम्ही सगळे मिळून आपली सण संस्कृती जपताय. या खेळाचं एकच महत्त्व आहे की जेव्हा पण तुम्ही थर लावता तेव्हा प्रत्येकाला हे सांगत असता की तू वर चढ, मी आहे तुला पकडायला. म्हणजे हे खूप महत्त्वाचं आहे की दुसऱ्याला सांगणं तू पुढे जा, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि हीच आपली संस्कृती तुम्ही चालू ठेवताय. पुढची पिढी सुद्धा असंच चालू ठेवेल. माझं एवढंच सांगणं आहे की हा खेळ म्हणूनच खेळा. घरी आपली फॅमिली आहे, आई वडील आहेत, मुलं आहेत, बायको आहे, कोणाचे नवरे आहेत, तर त्या सगळ्यांचा विचार करून खेळ म्हणून खेळा आणि स्वतःला जपा. ताई नमस्कार. तुम्ही आता ह्या पथकाला एक भेटवस्तू दिली ती म्हणजे सेफ्टी वर्क. काय एक मनामध्ये भावना असते की खरंतर आपल्याच भागातलं पथक आहे आणि आपण त्यांना प्रोत्साहन देतो. काय बोलाल त्याबद्दल? मी या प्रभाग क्रमांक 16 मधलीच आहे. खूप छान वाटते आणि खरं तर आता तुम्ही इंटरव्ह्यू घेतली ते लहान लहान मुली आहेत आणि त्याच्यातल्या एक मुलीचं मी आवर्जून कौतुक करेन की ती मुलगी शाळा करून त्याच्यानंतर आमच्या इथे श्रीनगरला गणपती बनवचा गाळा आहे म्हणजे तिथे काम करून नंतर येऊन या पथकात इथे येऊन प्रॅक्टिस करते. म्हणजे खूप कौतुक. जशी ती एक महिन्याने सांगितलं की घरचं सगळं आवरून जॉब करते, त्याच्यात माझ्या नवऱ्याचा, माझ्या सासूबाईंचा, सगळ्यांचा मला सपोर्ट आहे. म्हणजे एक आपली सण संस्कृती म्हणजे घरातल्या सगळ्यांना सुद्धा वाटते की आपण जपली पाहिजे आणि मुलं तर करतायतच आहे, त्याच्याबरोबर लेडीजचा सुद्धा सपोर्ट आहे. सगळ्यांच्या माहितीसाठी केतनचा युट्यूबला यांचं ब्लॉग म्हणजे प्रॉपर युट्यूबला यांचं हे पेज आहे. सगळ्यांनी पहिली गोष्ट तर त्यांना फॉलो करून ठेवा. खूप छान व्हिडिओ असतात त्यांच्या. प्रत्येक मंडळाला जाऊन ते भेट देतात, त्यांची माहिती काढतात आणि माहिती देण्याचा पण प्रयत्न करतात. त्यांचं नाव सांगायचं झालं, त्यांची ओळख केतन सुनील मोरे हे असं आहे. तर मी प्रत्येकाला रिक्वेस्ट करतो की त्यांना फॉलो करा, सबस्क्राईब करा सगळ्यांनी. ठीक आहे. परत एकदा स्वागत करा, ते आपल्याकडे आलेले आहेत. तुम्ही सांगायचं. मी दररोज रात्री प्रत्येका मंडळांमध्ये भेट देत असतो. प्रत्येका मंडळामध्ये मंडळाची संख्या बळाच्या हिशोबाने ते मंडळ आगेकूच करत असतं, आपल्या पथकाला पुढे घेऊन जात असतं. प्रत्येका मंडळाची एक सिग्नेचर असते. 4 एक्क्याची सिग्नेचर असते, कोणी म्हणजे प्रत्येकाची काहीतरी वेगळी सिग्नेचर आहे. आता मी जे ऑब्झर्वेशन केलं काय एवढा दहीहंडीतलं मला म्हणजे माहीत नाही एवढं नाही, पण एक आहे सगळ्यात पहिली सुरुवात कुठे असते ती म्हणजे शिस्त. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करत होतात फक्त आकाशचाच आवाज असतो, बाकी कोण आहे. हे खरं मूळ आहे ह्या पथकातलं. प्रेशर येतो, थोडं बोलणं चालणं होतं, सगळ्या गोष्टी ठीक आहे, ते मानवी स्वभाव आहे, तो तर होतो. पण सगळ्यात महत्वाचं हे म्हणजे यश गाठायचं आहे ना, तर खरी पायरी ही आहे आणि हे सीपी तलावच्या राजाने ही पहिली पायरी त्यांनी सक्सेस केली आहे. तिथूनच त्यांची सुरुवात आहे. मनापासून तुमचे आभार. थँक्यू.
थँक्यू. सो मित्रांनो, इथेच मी माझा व्हिडिओ आता थांबवतोय. पण तुमचा ह्या व्हिडिओ जो मी आता बनवायला जो आलेलो, महत्त्वाचं काय होतं, या सीपी तलाव राजा गोविंद पथकाची शिस्त. मित्रांनो, जेव्हा थर लागतात आहे, जेव्हा थर उतरतात आहे, पूर्ण चिडीचूप, कोणीही बोलत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा प्रशिक्षक बोलतात तेव्हा कोणीही तोंडातून शब्द नाही काढत. तिसरी गोष्ट, जसं आपले प्रशिक्षक सांगतील त्याच गोष्टींची मुवमेंट होते. आणि त्यात व्यतिरिक्त इथे महिला गोविंदा पथक पण आहे. पहिलंच वर्ष आहे त्यांचं. म्हणतात ना, एक चेअरअप असतं. ह्या महिलांना पण एक म्हणतात ना की तुम्ही आमच्याबरोबर ह्या उत्सवात सामील व्हा. त्या तुर्तास मी आता माझा इथेच व्हिडिओ थांबवतोय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला पण प्रतिक्रिया देऊन कमेंट देऊन नक्की कळवा. आणि त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा प्रत्येकांसोबत. आणि तुर्तास मी माझा इथे व्हिडिओ थांबवतो. धन्यवाद.